गोष्ट काईन आणि हाबेल. स्मरणवचन उत्पत्ती 4:4. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजेच पुष्टमेंद्रातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. आमेन. गोष्ट शेम हाम याफेत. स्मरणवचन उत्पत्ती 9:26-27. शेमाचा देव परमेश्वर धन्य, कनान त्याचा दास होईल. याफेदाचा विस्तार होईल, तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. आमेन. गोष्ट एसाव आणि याकोब. स्मरणवचन उत्पत्ती 25:31. याकोबाने त्याला म्हटले, पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला म्हणून दे. आमेन. गोष्ट मोशे, अहरोन आणि मिरियाम. स्मरणवचन गणना 12:3. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व पुरुषांपेक्षा नम्र पुरुष होता. आमेन. गोष्ट लिया आणि राहेल. स्मरणवचन उत्पत्ती 29:16. लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचे नाव लिया आणि धाकटीचे नाव राहेल होते. आमेन. गोष्ट डोंगरावरील प्रवचन. स्मरणवचन मत्ते 5:16. तुमचा प्रकाश इतरांसमोर या प्रकारे प्रकाशू द्या की तुमची चांगली कामे पाहून तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावेत. आमेन. गोष्ट येशूचे पुनरुत्थान. स्मरणवचन मार्क 16:6. चकित होऊ नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करत आहात. त्याला ठेवले होते ती जागा पहा. आमेन. गोष्ट अरण्यात येशूची परीक्षा. स्मरणवचन लूक 4:8. येशूने त्याला उत्तर दिले, अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला नमन कर व त्याची सेवा कर असे लिहिले आहे. आमेन. गोष्ट द्राक्षवेल आणि फाटे. स्मरणवचन योहान 15:5. मी वेल आणि तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो आणि माझ्यापासून दूर असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. आमेन. गोष्ट सोन्याचे वासरू. स्मरणवचन निर्गम 20:2-6. ज्याने तुला मिसर देशातून दासगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशात, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस. कारण मी तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांच्या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करीतो. आणि जे मजवर दया करीतात अशांच्या हजारो पिढ्यांवर प्रीती करीतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो. आमेन. गोष्ट शौल व भूतविद्या स्त्री. स्मरणवचन निर्गम 20:7. तुझा देव परमेश्वर याचे नाम व्यर्थ घेऊ नको, कारण जो त्याचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. आमेन. गोष्ट 4थी आज्ञा. स्मरणवचन निर्गम 20:8. शाब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. आमेन. गोष्ट 5वी आज्ञा. स्मरणवचन निर्गम 20:12. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश परमेश्वर तुला वचना दाखत देत आहे त्यात तू चिरकार राहशील. आमेन. गोष्ट 6वी आज्ञा. स्मरणवचन निर्गम 20:13. खून करू नको. गोष्ट 7वी आज्ञा. स्मरणवचन निर्गम 20:14. व्याभिचार करू नको. गोष्ट 8वी आज्ञा. स्मरणवचन निर्गम 20:15. चोरी करू नको. गोष्ट प्रार्थना. स्मरणवचन स्तोत्रसहित 119-130. तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. आमेन. गोष्ट येशू सारखे असणे. स्मरणवचन 1 तिमोथी 1:3. म्हणून मी सर्वप्रथम प्रार्थना, विनंत्या, मध्यस्थी आणि उपकारस्तुती सर्व लोकांसाठी, राजा आणि अधिकाऱ्यांसाठी केली जावी, जेणेकरून आपण देवभक्ती आणि आदराने शांत जीवन जगू शकू, कारण हे आपले तारणकर्ता देवाच्या दृष्टीने चांगले आणि स्वकार्य आहे. आमेन. गोष्ट शेअर करणे. स्मरणवचन प्रेषित 2:44-45. आणि विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्याचमध्ये साम्य होते. त्या सर्वांनी आपली मालमत्ता आणि वस्तू विकल्या आणि प्रत्येकाला गरज होती म्हणून त्या सर्वांमधून वाटून घेतल्या. आमेन. गोष्ट योहान 3:16. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने त्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. गोष्ट चांगला शंभरोनी. स्मरणवचन मत्ते 7:12. याकरिता जसे लोकांनी तुम्हाबरोबर चांगले वर्तन करावे अशी तुमची इच्छा असते, तसेच तुम्ही त्याचबरोबर चांगले वर्तन करा, कारण नियमशास्त्र व संदिष्ट शास्त्र यांचे सार हेच आहेत. थँक्यू.